हॅलो फ्रेंड्स, टिकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण आगामी तलाठी आणि इतर सरळ सेवा भरती याला पुढे ठेवून आपण इंग्लिशच्या विषयाची तयारी करण्यासाठीचे काही लेक्चर दररोज रात्री 8 वाजता या यूट्यूबच्या चॅनलवर येतोय. तुम्ही मागचे व्हिडिओ वॉच करताय. आज त्या सिरीजमधला 20 नंबरचा व्हिडिओ आपण डिस्कस करणार आहे, ज्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूट असे दोन व्हिडिओज आपण घेणार आहे. त्याच्यात वन वर्ड सबस्टिट्यूटच्या दोन्ही टाईपचे प्रश्न आपण कव्हर करणार आहे. किमान 2 प्रश्न हे वन वर्ड सबस्टिट्यूटवर तुम्हाला तलाठी भरती किंवा कुठल्याही सरळ सेवा भरतीसाठी TCS पॅटर्नच्या रेफरन्सने नक्की असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही व्हिडिओ तुम्ही वॉच करा, जे बॅक टू बॅक असणार आहे, ज्याला आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 केलेलं आहे. टॉपिकचं नाव आहे वन वर्ड सबस्टिट्यूट. काय असतं ते कन्सेप्टमध्ये पाहू आपण. प्रश्नांचे 2 टाईप म्हटले मी, ते कसे आहेत. पहिल्या पार्टमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्नचे प्रश्न, सेकंड पार्टमध्ये वेगळ्या पद्धतीच्या पॅटर्नचे प्रश्न. हे दोन्ही आपण या ठिकाणी बॅक टू बॅक पाहणार आहेत. म्हणजे हा एक व्हिडिओ आणि याच्यानंतरचा सेकंड व्हिडिओ जो मात्र 21चा असेल तर दोन्ही व्हिडिओ वॉच करा. अर्थात मागचाही वॉच करा. तर फायदा खूप होणार आहे. व्होकॅब्युलरी हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागे आपण काही व्हिडिओज घेतलेले ज्याच्यात वर्ड फॉर्मेशन आपण पाहिलंय. पुढे आपण अँटोनिम सिनोनिम पाहणार आहे. तर सुंदर या ठिकाणी आपण एक एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही या ठिकाणी जे काही आपलं यूट्यूबचं चॅनल आहे त्याला लाईक करून घ्या, म्हणजे सबस्क्राईब करा त्याला. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा. आणि टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आहे टिकर मराठी सरळ सेवा भरतीची, त्याला जॉईन करा, जेणेकरून पुढच्या अपडेट्स आपल्याला प्राप्त होतील आणि आपण सोबत राहूयात. सो लेट स्टार्ट. वन वर्ड सबस्टिट्यूशन काय असतं पाहूया. बघा, या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा वन वर्ड सबस्टिट्यूट पार्ट 1 याचा अर्थ होतोय. आता पहिला पॅटर्न असा आहे का एक शब्द दिलेला आहे आणि त्याला तुम्हाला पूर्ण शब्द सुचवायचे. दुसऱ्या पॅटर्न मध्ये हे असं दिलं जाईल शब्द आणि एक वर्ड सुचवायचा आहे. So from one word to many words, meaning same. महत्वाची गोष्ट म्हणजे याचा मीनिंग सेम आहे. म्हणजे जो मीनिंग ॲग्नॉस्टिकचा आहे, जो वर्ड दिसतोय तुम्हाला तोच या 4 पैकी एकाचा आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही याला सिमिलर वर्ड म्हटलं तरी चालेल, पण वर्ड टू वर्ड नाही ना, हे वर्ड टू मेनी वर्ड्स आहे. वर्ड टू मेनी वर्ड्स, मग पुढे मेनी वर्ड्स टू वन वर्ड सबस्टिट्यूट करायचं याला. सबस्टिट्यूट, दॅट इज वन वर्ड सबस्टिट्यूट. तर बघा या ठिकाणी ॲग्नॉस्टिक ऐकलाय का शब्द तुम्ही? बघा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. देवाच्या अस्तित्वात जो विश्वास ठेवत नाही तो ॲग्नॉस्टिक असं म्हटलं जातं. तुम्हाला याचा अर्थ माहित असेल का? देवाच्या अस्तित्वात विश्वास नाही ठेवत म्हणजे नास्तिक. जर तुम्हाला याला अथेइस्ट असं माहित असेल तर तुम्ही हा पर्याय नाही निवडणार. असं पण तुम्हाला एका वेळेला फायदा होऊ शकतो. याला आपण इलिमिनेशन मेथड म्हणूया. वन हू डज नॉट बिलीव्ह इन लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर म्हणजे जे काही नियम आहे, कायदा कानून आहे, याच्यावर विश्वास नसलेला, पण तो ॲग्नॉस्टिक नसतो. वन हू इज अगेन्स्ट आयडॉल वर्शिप. आयडॉल म्हणजे मूर्ती, जो मूर्ती पूजेच्या विरोधात असतो तो म्हणजे ॲग्नॉस्टिकचा अर्थ आहे का? किंवा वन हू बिलीव्ह दॅट वी कॅन नो नथिंग ऑफ थिंग्स बियॉन्ड मटेरियल फेनोमेना. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे हा ॲग्नॉस्टिक अशा प्रकारचा व्यक्ती असतो का देवाचं अस्तित्व आहे की नाही हेच माहित नाही, हेच माहित नसलेला. म्हणजे वन हू डज नॉट बिलीव्ह वेदर गॉड इज एक्झिस्टेड ऑर नॉट. देवात विश्वास आहे का नाही हे तर एकदम क्लिअर आहे तर अथेइस्ट, आहे तर थेइस्ट, नसेल तर अथेइस्ट. आहे का नाही हेच मला माहित नाही असा जो व्यक्ती असतो तो ॲग्नॉस्टिक असतो. मग त्याचा विश्वास कोणावर असतो? मटेरियल फेनोमेना. जे मला दिसतंय भोगवादी असतो तो, किंवा मला हे दिसतंय, बस जे दिसतंय मला त्याच्यात मला विश्वास आहे.
देव मी पाहिला नाही, देव मला माहिती आहे का, लोक म्हणतात असेल पण नसेल पण मला काही माहित नाही, असा व्यक्ती म्हणजे ॲग्नॉस्टिक आहे. तर मग ही एक विचारधारा आहे. म्हणजे आता आपण कोणत्या विचारधारेत बसतो बघा, थेइस्ट, अथेइस्ट आणि ॲग्नॉस्टिक. तर मात्र उत्तर 4 नंबर घ्यायला लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल, पहिल्या प्रश्नाचं उत्तर, तर हे आपल्याला 4 नंबरच्या पर्यायामध्ये कव्हर करायला लागेल. तर बघा, या पद्धतीने वन वर्ड सबस्टिट्यूट मध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप मजा आहे. लक्षात घ्या, जशी जशी व्होकॅब्युलरी तुम्ही चांगली डेव्हलप कराल तसं तसं तुम्हाला एक आनंददायी घटना होईल. बघा, आयकोनोक्लास्ट. आयकोनोक्लास्ट सुद्धा एक पर्सन आहे, एक व्यक्ती. बघा, 111, हु, इज म्हणजे हे व्यक्तीला कव्हर करत आहे. आयकोनोक्लास्ट असा एक व्यक्ती आहे, तर तो ज्या ठिकाणी चालीरीती आहेत, बघा, ज्या चालीरीती आहेत, ज्या जुन्या पुरातन गोष्टी आहे आणि ज्या चुकीच्या आहे, ज्या चुकीच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जाणारा तो आयकोनोक्लास्ट आहे. जसं आपल्याकडे सतीची चाल या ठिकाणी बंद करण्याकरता प्रयत्न झालेत, कोणी केली मला तुम्ही कॉमेंट त्या बॉक्समध्ये टाका कमेंटच्या. सतीची चाल बंद करण्याकरता कोणी प्रयत्न केले, ते राजाराम मोहन राय असतील किंवा टाका तुम्ही, तुम्हाला काय उत्तर टाकायचं. त्या पद्धतीने हे लोक आयकोनोक्लास्ट होते. म्हणजे त्या ज्या काही वाईट प्रवृत्ती असायच्या, चालीरीती असायच्या, खास करून त्याच्या विरुद्ध बंड करणारे असायचे. सो वन हु इज अपोज टू पॉप्युलर बिलीफ्स. आता बघा, ज्या काही अशा बिलीफ्स होत्या त्या पॉप्युलर पण होत्या, कदाचित पॉप्युलर म्हणजे त्या मान्य होत्या, समाज मान्य ज्या काही बिलीफ्स होत्या त्याच्याला अपोज करणारे हा आयकोनोक्लास्ट होते. म्हणजे समाज मान्य होते पण चुकीच्या होत्या, पण त्यावेळेला चुकीच्या वाटायच्याच नाही त्या समाजाला, असा तो एक काळ होता. तर आयडॉल वर्शिप परत एकदा आलेलं आहे की मूर्तीपूजे हे नाहीये. वन हु इज स्पेशली सेंड बाय गॉड, की ज्याला देवाने पाठवलंय टू प्रीच अ पर्टिक्युलर रिलिजन, की एखाद्या धर्माला तुम्ही शिकवण द्या. म्हणजे ज्याला म्हणूया की तो एक प्रकारचा पायोनियर असतो. म्हणजे बघा, पायोनियर आहे जो प्रेषित असतो. प्रेषित ज्या पद्धतीने येशू आहे, तर ख्रिश्चन धर्माचा त्या पद्धतीने आहे. मोहम्मद पैगंबर आहेत जे मुस्लिम धर्माचे पायोनियर आहेत. तर या पद्धतीचे म्हणजे पण तो पण अर्थ ते उलट हात मोडणारा आहे, म्हणजे त्या सगळ्या चालीरीतींना. वन हु इज अगेन्स्ट ऑल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट. नाही, गव्हर्नमेंटचा इथे काही संबंध नाही. सो सेकंड नंबरच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्याला ए नंबरला कव्हर करायला लागेल. आयकोनोक्लास्ट म्हणजे चालीरीतींच्या विरुद्ध, पण जे अर्थातच चुकीचे. नाही तर चांगली चालरीती त्याच्या अपोज कोण जाईल? कोणाला काही वेळ लागलाय का? वाईट असलेल्या, समाजाला धोका असलेल्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बघा पुढे मोनोगमी. आता एक लक्षात ठेवायच्या पुढे, मोनो चा अर्थ घ्यायचा आहे एक, डाय किंवा बायचा अर्थ घ्यायचा आहे 2, ट्रायचा अर्थ घ्यायचा आहे 3, पॉली किंवा मल्टी चा अर्थ घ्यायचा आहे अनेक, आणि गमिस्ट, जिथे जिथे गमी शब्द येईल तिथे तिथे त्याचा अर्थ मॅरेज किंवा लग्न घेण्याचा प्रयत्न करायचा किंवा लग्न घ्यायचा. सो मोनो म्हणजे एक, स्टेट ऑफ बिईंग अनमॅरिड तर ते नाहीये. स्टेट ऑफ बिईंग मॅरिड असू शकतं, पण प्रॅक्टिस ऑफ बिईंग मॅरिड टू ओनली वन पर्सन ऍट अ टाइम. मोनो म्हणजे एक, एक पत्नीत्व, एक पतित्व, ऍट अ टाइम एकच विवाह झालेला आहे. आणि प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग टू हजबंड्स और वाईफ, मग ते बाय गमिस्ट होईल. त्या पद्धतीने आपल्याला हा पण पर्याय नाही घ्यायचा आहे. सो स्टेट प्रॅक्टिस ऑफ बिईंग मॅरिड टू ओनली वन पर्सन. मोनो म्हणजे एक आहे लक्षात. तो प्रश्न तिसऱ्याच्या उत्तरासाठी आपल्याला सी नंबरचा पर्याय हा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी योग्य ठरणार आहे. ठीक आहे, मोनोगमी है ना, एक वेळेला एक विवाह झाला. ओके, चलो पुढे जाऊ आता. नेक्स्ट. आता बघा, अपार्थेड. आता याचा थोडासा अर्थ माहित नसेल तर काय करणार, आता असं आहे, पण अपार्टचा अर्थ लक्षात घ्या. अपार्ट, बघा, अपार्ट म्हणजे वेगळं करणे, भेद करणे. भेद करणे अपार्ट है ना, वेगळं करणे. आणि अपार्थेड पॉलिसी ऑफ नॉन अलाइनमेंट. नॉन अलाइनमेंट म्हणजे कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही बा अशा पद्धतीची, पण ते नाहीये. पॉलिसी ऑफ ॲग्रिगेसिव्ह मिलिटरिझम, ते पण नाही, मिलिटरीचा राजभाव. पॉलिसी ऑफ रेशियल, हा बघा याच्यामध्ये भेदभाव. रेशियल सेग्रिगेशन म्हणजे वंश किंवा
वंशभेद आहे ज्याला म्हणूया, किंवा वंशवर्णभेद हा ह्या जातीचा, किंवा जातीभेद म्हणू शकता, वंशभेद म्हणू शकता, पंथभेद म्हणू शकताय. आणि डिप्लोमसी ऑफ हायेस्ट ऑर्डर हे काही नाही त्याच्यामध्ये. अपार्थेड म्हणजे भेदभाव, अपार्थेड म्हणजे भेदभाव. आणि कशाच्या आधारावर, तर मग तो रेसियल असू शकतो, तो कलर डिस्क्रिमिनेशन असू शकतो. बघा काही देशांमध्ये कलर डिस्क्रिमिनेशन आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, काही ठिकाणी जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे जे भारतामध्ये जास्त चालतं, लिंगभेद म्हणजे मुलगा येतं त्याला चांगलं, मुलगी येतं कमी, असं जे काही मानलं जातं चुकीचं अर्थात ते, पण जे मानलं जातं ते जे अपार्थेड मध्ये येतं. ओके, सो प्रश्न चौथ्याचं उत्तर जे तुम्हाला हे सी नंबरचं कव्हर करायला लागेल, पॉलिसी ऑफ रेशियल सेग्रिगेशन. क्लिअर. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता, प्रोलॉग. प्रोलॉग है ना. आता मोनोलॉग, लॉग म्हणजे बघा, लॉग म्हणजे बोलणे, लॉग म्हणजे स्पीच. आता जर मोनोलॉग आला तर मोनोलॉग एकच व्यक्ती बोलेल, डायलॉग, डायलॉग दोन लोक बोलतील है ना, डायलॉग मध्ये दोन लोक बोलतील, ऐकलंय बघा डायलॉग. मग तसंच हा प्रोलॉग आहे, म्हणजे याच्यात बोलायचं लक्षात घ्या, इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अ लिटररी वर्क, ज्याला आपण नांदी म्हणतो, ज्याला नांदी म्हणतात, नाटकाची नांदी बघा प्रोलॉग. नाटक सुरू होण्यापूर्वीचा नाटकाचा भाग, एखादं काहीतरी नाट्य सुरू होत आहे, एखादं नॉवेल सुरू होत आहे, प्रोलॉग पहिला पार्ट असतो, लास्ट नाही, लास्ट पार्ट नाही, पहिला पार्ट आहे. ठीक आहे. ऍक्ट ऑफ ब्रिंगिंग सेशन हे पण नाही, इंटरनल बिटवीन टू इव्हेंट्स असं पण नाही, त्याचं ते नाहीच आहे. त्याचा प्रोलॉगचा अर्थ तोच आहे का आपल्याला पहिल्या म्हणजे पाचव्याचं उत्तर हे इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अ लिटररी वर्क, सुरुवात एखाद्या, नांदी मम्मी म्हटलं एक चांगला शब्द नाटकाच्या याच्यात लक्षात ठेवायचा, हा एक पार्ट लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा आता, वर्बोसिटी. आता वर्बोसिटीचा अर्थ माहित नाहीये तर तो माहित करून घेण्याचा प्रयत्न करायचा. खूप सुंदर सुंदर शब्द आहे हे, पुन्हा पुन्हा विचारले गेलेले याच्या पूर्वीचे शब्द आहे, जे तुम्ही चांगले केले विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. असं पुन्हा पुन्हा येतं, लक्षात घ्या, रिपीट होतात. सो वर्बोसिटी हा वर्ब पासून तयार झालेला आहे. वर्बोसिटी वर्ब, वर्ब म्हणजे काय, बोलणं, वर्ब म्हणजे पण बोलणं, लक्षात घ्या, स्पीक है ना. व्हर्बल, व्हर्बल कम्युनिकेशन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये शब्दांचा यूज आहे. व्हर्बल, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, शब्दांचा वापर नाही, इशाऱ्यांचा वापर आहे. नॉन व्हर्बल, व्हर्बल. वर्बोस, वर्बेसिटी ज्याच्यामध्ये भरपूर शब्दांचा वापर, बघा ज्याच्यामध्ये भरपूर अति, भरपूर शब्दांचा वापर ज्याच्यात होतो ते वर्बॅसिटी. सो कॉपिंग वर्ड टू वर्ड नाही येणार, यूज ऑफ अननेसेसरी वर्ड्स फॉर द एक्सप्रेशन ऑफ एन आयडिया, क्वालिटी ऑफ युझिंग मोर वर्ड्स दॅन नीडेड, हा, आणि गिव्हिंग व्हर्बल ऑर्डर, त्या ऑर्डर नाहीये. सो यूज ऑफ अननेसेसरी वर्ड्स, एक तर हे येईल, नाही तर मग क्वालिटी ऑफ युझिंग मोर वर्ड्स, जास्त शब्द पण अननेसेसरी वर्ड्स फॉर द एक्सप्रेशन ऑफ एन आयडिया, अननेसेसरी वर्ड्स, आणि क्वालिटी ऑफ युझिंग मोर वर्ड्स दॅन नीडेड, जेवढे शब्द आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त शब्द यूज करणं, दोन्ही जवळपास सारखे आहेत ते, दोन्ही जवळपास सारखे झाले. यूज ऑफ अननेसेसरी वर्ड्स फॉर एक्सप्रेशन ऑफ एन आयडिया आणि क्वालिटी ऑफ युझिंग मोर वर्ड्स दॅन नीडेड, दोन्ही क्लोज आहे. मात्र मग अशा ठिकाणी जर त्यांना निवडायचं असेल तर त्यांनी सी नंबरचं निवडलेलं आहे की अननेसेसरी नाही ना, म्हणजे त्याच्यापेक्षा बॉ युझिंग मोर वर्ड्स आहे त्या गोष्टीसाठीच या ठिकाणी दोन्ही क्लोज येते. असा एक निवडायचं म्हणजे अवघड आहे. दोन्ही क्लोज आहेत ते. यूज ऑफ अननेसेसरी वर्ड्स फॉर एक्सप्रेशन ऑफ एन आयडिया, क्वालिटी ऑफ युझिंग, आपण एक बदलून टाकू आता, एकदम क्लोज झाले ते. इथं मोरच्या ऐवजी आपण लेस करू म्हणजे कमी वापर, कमी वापरचा संबंधच नाही. जो कमी वापर असतो तो रेटिसेंट असतो, लक्षात घ्या. हा एक शब्द लक्षात ठेवा, रेटिसेंट म्हणजे कमी शब्दाचा वापर करणारा, किंवा टॅसिटन, बघा टॅसिटन आहे, या दोघांचे अर्थ कमी शब्दांचा वापर होणे, कमी शब्द वापरले जाणे, म्हणजे मित भाषे म्हणतात त्याला. शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता थोडं बदलून टाकलं म्हणून आपण आता बी कडे जाऊया. क्वेश्चन 6 चं जे आन्सर आहे आपण ते बी फायनल या ठिकाणी आता नक्की होऊन जाईल. तर इतकं क्लोज नाही येणार की ऑलमोस्ट दोघांचा अर्थ सारखा होता. ठीक आहे, चला नेक्स्ट
पुढे बघा आता एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट हे दोन शब्द नेहमी वापरले जातात बघा. इम्प्लिसिट है ना आणि एक्सप्लिसिट. आता एक्सप्लिसिट म्हणजे उघड, ज्याला म्हणूया उघड, ज्याला म्हणूया क्लिअर. आणि इम्प्लिसिट म्हणजेच जे गुपित आहे किंवा जे दडून आहे किंवा जे आत ते बाहेर काढावं लागेल अशा अर्थाने. सो ट्रेड प्रोहिबिटेड बाय लॉ. ट्रेडचा काही संबंध नाही. ट्रेड म्हणजे व्यवसाय होतं. ड्रॉइंग आउट अ सिक्रेट फ्रॉम समबडी. कंपॅरिझन दॅट इज आउट ऑफ प्लेस. एनी ना स्टेटमेंट दॅट इज ऑब्सोल्युटली क्लिअर. तर मग हे पण गेलं आता बी. सो स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर, एकदम स्पष्ट, ज्याला म्हणूया की जे आहे उघड आहे है ना, ऑब्वियस आहे. बघा एक शब्द अजून लक्षात घ्या, ऑब्वियस आहे, क्लिअर आहे, जे असं ओपन आहे थोडक्यामध्ये, तर ते एक्सप्लिसिट असतं. तर ते पर्याय आपण डी नंबरचा सिलेक्ट करा. जर 7व्या प्रश्नाचं उत्तर असेल आपल्याला सिलेक्ट करायला तर आपण डी केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता बघा वॅर्डरोब. ऐकलं का तुम्ही वॉर्डरोब किंवा वॅर्डरोब? वॉर्डरोब शब्द ऐकलाय का बघा, जो कपाटाच्या संबंधात आहे. अ प्लेस वेअर हॉर्सेस आर केप्ट. नाही, हे स्टेबल असतं, हे स्टेबल असतं, तबेला असतो, घोडे ठेवले जातात. अ प्लेस वेअर अ प्लेन्स आर केप्ट. प्लेन्स आर केप्ट म्हणजे जिथे प्लेन्स विमानं वगैरे ठेवले जातात अशी जागा. पण ते वॉर्डरोब नाही, कपाट आहे. कारण प्लेस वेअर ऑफिशियल रेकॉर्ड्स आर केप्ट नाही येणार. अ प्लेस वेअर क्लॉथ्स आर केप्ट म्हणजेच कबर्ड. ठीक आहे, वॉर्डरोब किंवा वायड्रोब है ना, कबर्ड, हे आन्सर घ्यायला लागेल तुम्हाला. हां, ठीक आहे. तर तुम्ही 8व्या प्रश्नाच्या उत्तरासाठी डी नंबरचा पर्याय मात्र फायनल करा. ओके, चलो नेक्स्ट. 9 नंबर बघा आता, ॲम्बिग्युअस. ॲम्बी एक शब्द लक्षात ठेवायचा. ॲम्बी, ॲम्बी म्हणजे मेनी, अनेक. जसं पॉली होता बघा, मल्टी होता, त्याच पद्धतीने सगळ्यांचा अर्थ मेनी आहे. ॲम्बिग्युअस, तो पर्सन हु इज एबल टू यूज बोथ हँड्स. हे ॲम्बिडेक्स्ट्रस, इथे पण ॲम्बी शब्द आहे, आपण विचारला गेलेला आहे बघा. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे दोन्ही हातांचा वापर करणारा. मोनोडेक्स्ट्रस एकाच हाताचा व्यवस्थित वापर करणारा. स्टेटमेंट ओपन टू मोर दॅन वन इंटरप्रिटेशन. हा, हे इन ॲम्बिग्युअस म्हणजे संदिग्ध, ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त मिनिंग बाहेर येतात. संदिग्ध म्हणतात, डाऊटफुल म्हणतात, की मिनिंग नाही क्लिअर आहे अशा अर्थाचा. ॲनिमल हू कॅन लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. काय म्हणता याला मराठीत? उभयचर म्हणता बघा. त्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे टाईप करून मला सांगा. जो पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो, उभयचर. नन ऑफ दीज नाही आहे, कारण उत्तर आपलं येऊन गेलेलं आहे. क्वेश्चन 9चा आन्सर द्यायचा असेल आपल्याला तर आपल्याला ते स्टेटमेंट टू मेक मोर दॅन मिनिंग द्यायला लागेल, म्हणजे बी नंबर घ्यायला लागेल. ओके, मग काय असतं हा उभयचर? बरोबर आहे. काय असतो? ॲम्फिबियन है ना. बघा ॲम्फिबियन, बघा पाहून घ्या, उभयचर अशा पद्धतीचा त्याचा मिनिंग आपण क्लिअर करायचा. ओके, चला. म्हणून 9व्या नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला बी नंबरचा आन्सरला फायनल करायला लागेल. नेक्स्ट, सायनिक्युअर. ऐकलाय का बघा? सायनिक्युअर म्हणजे सईचे पैसे घेणारा. साइन, सायनिक्युअर म्हणजेच लेस वर्क मोर सॅलरी असं असतं बघा. काही म्हणायचं सह्या करायचे पैसे घेतात साहेब, सह्या करायचे नसतात, त्याला खूप ताण पण असतो. तहसीलदार साहेब आहे समजा, कोणी म्हणतो सह्या करायचे व पैसे, असं नाही हो, त्यांना ताण पण असतो, त्यांना जबाबदारी असते, ते एका तालुक्याचे दंडाधिकारी असतात. असं सोपं नाही, ते लक्षात घ्या. आता तुम्ही तलाठी होणार आहे, मग तुम्ही नुसती सही करणार, मग तुम्हाला पगार मिळणार का? नुसती सही नाही ना, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला लागतात, चेक करायला लागतात, तेव्हा पगार देतो शासन. तर ते सायनिक्युअर असतं. म्हणताना तसं म्हणतं, एन ऑफिस विथ हाय सॅलरी बट नो वर्क. नो म्हणण्यापेक्षा लेस वर्क. आता असं कुठलं काहीच काम नाही, पैसे दिलं, असं काहीतरी काम करावं लागत असेल, पण ते काम बुद्धीचं आहे, जास्त डोकं लावायचं, म्हणून त्याला त्या पद्धतीने म्हटलेलं आहे. तर 10व्याचं उत्तर तुम्ही ए नंबर घ्या. व्हायोलेटिंग सँक्टिटी ऑफ, सँक्टिटी म्हणजे पवित्रता. पवित्रता एखाद्या जागेची भंग करून टाकणे म्हणजेच का बॉ सायनिक्युअर, काही त्याचा काही संबंध नाही ना. हे ब्लॅशफेमिस्ट असतात लोक बघा. ब्लॅशफेमिस्ट जे ईश्वराची निंदा करतात,
तिथलं वातावरण गडूळ करतात असे लोक असतात. ठीक आहे, फुल ऑफ कर्स वगैरे पण असं काही नाही येणार. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही प्रश्न 10व्याचं उत्तर ए नंबर फायनल करून टाका. बघत राहा. बघा, सुंदर शब्द आहेत. एक शब्दाचे या ठिकाणी 4-4 मिनिंग तुम्हाला परीक्षेच्या वेळेला विचारले जाणार आणि तुम्हाला एक फायनल करायचे. ॲब्सोल्यूट 2 शब्द आहे बघा. एक आहे ॲब्सोल्यूट, ॲब्सोल्युटली म्हणजे पूर्ण, पण हा ॲब्सोल्यूट आहे, लक्षात घ्या. हा परफेक्ट नाही आहे. हा शब्द आहे जो ॲब्सोल्यूट तुमच्या डोक्यात असेल बघा, पूर्ण ऑब्सोल्यूट आहे म्हणजेच नो लॉंगर, त्याला आपण कालबाह्य म्हणतो. कालबाह्य म्हणजे आता त्याचा वापर होत नाही. हे सीन म्हणजे पाप. फुल ऑफ सीन म्हणजे काय ऑब्सोल्यूट नाहीये, ते ऑफसीन आहे. ऑफसीन म्हणजे पापी. ऑब्सेस्ड विथ सम आयडिया नाही, मुद्दाम ऑब्सेस, असं थोडस मिळते जुळते पर्याय या ठिकाणी दिले. सो प्रश्न 11चं उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर कालबाह्य अशा अर्थाचा आपल्याला बी नंबरचा पर्याय कव्हर करायला लागेल. पुढे पाहता, व्हर्सॅटाईल विचारलं गेलेलं बऱ्याच वेळेला. हे अष्टपैलू असतात. असं म्हणतात माणसाला अष्टपैलू पाहिजे, अष्टपैलुत्व. बरेच लोक होते बघा, ते लेखक होते, मग ते पत्रकार होते, त्याच्यानंतर म्हणजे नाटककार पण होते. पु ल देशपांडे तर ना व्हर्सॅटाईल कलाकार पण होते, चित्रपटांमध्ये कामं करायचे है ना, या पद्धतीचे म्हणजे. किंवा मग रेडिओवर पण काही बातम्या असेल मग ते प्रसारित करायचे वगैरे. सो वन हू पजेसेस सेव्हरल टॅलेंट्स ऑर गिफ्ट, करेक्ट. तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे गिफ्ट्स आहेत, टॅलेंट्स त्याच्या डोक्यामध्ये आहे. असं पद्धतीचं तुम्हाला 12 नंबरचं उत्तर हे 1 नंबर करायला लागेल. एज्युकेटेड इन युनिव्हर्सिटी हे काहीच नाही. वर्स म्हणजे काव्य, काव्य एक्सप्रेस्ड इन वर्स म्हणजे ते काव्य असतं, पोएम असते ते मात्र इथे काही येणार. ठीक आहे, तुम्ही जो वर्स म्हणताय वाईटचा, तो वेगळा शब्द आहे, बॅड. त्याचं स्पेलिंग असं आहे मात्र वर्स, आणि थर्ड फॉर्म आहे वर्स्ट. हे वर्स आहे, काव्य. आपलं उत्तर मात्र 1 नंबर आहे, व्हर्सॅटाईल. ठीक आहे. सॉल्युलुकी बघा, मागे आपण मोनोलॉग पाहिला होता. एकच व्यक्ती जेव्हा नाटकामध्ये बोलेल तर मोनोलॉग, पण एक व्यक्ती त्याच नाटकामध्ये स्वतःशी बोलेल आणि इतर कोणीच नसेल, त्याचं मत मांडेल, तर ते सॉल्युलुकी आहे. सॉल्युलुकी म्हणजे मराठी त्याला स्वगत असं म्हणता. हे नाटकातला एक भाग आहे. सो हॅव्हिंग मेनी अनयुज्युअल हॅबिट्स नाही येणार. बॅनिशमेंट फ्रॉम नेटिव्ह, बॅनिशमेंट म्हणजे हद्दपारी, हद्दपार केलेले एखाद्या व्यक्तीला त्याच्या देशातून ते येणार नाही. स्पीच मेड अलाउड टू वन सेल्फ वेन वन इज अलोन. हा, जेव्हा नाटकाच्या स्टेजवर नाटक चालू असताना बाकीचे पात्र गेलेले आहेत आणि एकच व्यक्ती हजर आहे, स्वतःशी तो बोलतोय म्हणजे त्याचं मत स्वतःशी बोलतो आणि नंतर मग ते वाचकांना कळतंय किंवा व्ह्युअर्सला कळतंय, ऑडियन्सला समोर, ते स्वगत असतं आणि त्याचं माइंड जे येतं ते आपल्याला कळत असतं त्या पात्राचं. असं नाटकाचा एक भाग आहे हा. सो 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला कव्हर करायचं असेल तर हे सी नंबर करायला लागेल. ओके, चला नेक्स्ट. स्टॉईक. स्टॉईक शब्द 5 वेळेला विचारला गेलेला आहे आपल्याला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा. VIP स्टॉईक, आणि त्याचा अर्थ पण सुंदर आहे, स्थितप्रज्ञ. बघा, स्थितप्रज्ञ म्हणजे खूप आनंद आणि खूप दुःख या ठिकाणी शांत वृत्तीने असलेला माणूस स्थितप्रज्ञ. तो मायझरली म्हणजे कंजूस असतो. कंजूसचा आणि स्टॉईकचा काही संबंध. स्प्लेन थ्रिफ्ट म्हणजे हा याच्या विरुद्ध झाला. उधळेखोर असतो हा, उधळेखोर. हे पण इकॉनॉमिकल, हा काटकसरी असतो है ना, काटकसरी असतो म्हणजे कंजूस सारखा थोडा म्हणजे बरा म्हणजे त्यातल्या त्यात. पण आपलं उत्तर असेल इनडिफरंट टू प्लेजर ऑर पेन, सुख दुःखाच्या दोन्ही प्रसंगी शांत वृत्तीने. म्हणून तुम्ही परीक्षा येताना एक्साइट न होता परीक्षेच्या दिवशी शांतपणे गोल करायचा. खूप स्टॉईक व्हायची गरज नाही. हे संत, साधू, महात्मे जे लोक असतात ती तो एक पार्ट असतो हा, जो योग साधनेने माणसाला प्राप्त होतो. नाही तर आपण खूप चिडचिड करणारे जनरली लोक आहेत, लक्षात घ्या. स्ट्रेस सहन नाही होत आपल्याला, मनाविरुद्ध झाला तर आपण भडकून जाणारे लोक आहे. सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्यांबद्दल बोलतोय आपण, पण स्टॉईक आहे थोडेसे वेगळ्या कॅटेगरीचे आणि शांत वृत्तीचे लोक असतात. त्याला योग साधना, मनाची स्थिरता जपावी लागते. ठीक आहे, चला. सो 14 नंबरचं उत्तर डी नंबर घेऊन टाका. प्रोटॅगॉनिस्ट हा पण एक नाटकाचा एक पार्ट आहे. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे त्याच्यातलं मेजर कॅरेक्टर असतं, मेजर कॅरेक्टर ऑफ अ लिटररी वर्क, ज्याला नायक म्हणतो आपण. नायक तो चित्रपटाचा असेल, नाटकाचा असेल, स्टोरीचा असेल, प्रोटॅगनिस्ट.
सेंट्रल कॅरेक्टर ऑफ करेक्ट हेच घेऊन टाका. सेंट्रल कॅरेक्टर आहे, प्रोटॅगनिस्ट आहे, याच्या विरुद्ध जो काम करतो तो अँटॅगॉनिस्ट असतो. बघा अँटॅगॉनिस्ट म्हणजे हा नायक असेल तर अँटॅगॉनिस्ट जो आहे तो खल करतो, तो खलनायक असतो, विलन म्हणतात त्याला आजच्या भाषेत. हेटर ऑफ मनकाइंड हे येणार नाही. हेटर ऑफ मनकाइंड म्हणजे तो मिस अँथ्रोपिस्ट असतो, लक्षात घ्या. मिस अँथ्रोपिस्ट, अँथ्रो म्हणजे मानवजात, त्याचा तिरस्कार करणारा. ठीक आहे. मेंबर ऑफ वर्किंग क्लास तर नाही, आणि वन हु इज बॉर्न बिफोर अनदर पर्सन हे असं पण नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ए नंबर घेऊन टाका. चला नेक्स्ट. आता बघा पेडेस्ट्रियन शब्द ऐकला असेल तर काम सोपं होईल, आणि हा तुम्ही ऐकावा, याचा अभ्यास करावा. जर माहीत असेल तर खूप फायदा होतो. याच्याच करता हे लेक्चर्स आहे. असे बघा तुम्ही आता एका याच्यामध्ये मी जवळपास 20 शब्द एका व्हिडिओ होते, पुढच्या याच्यात 10-15 शब्द आहे. त्याच्याशी रिलेटेड मध्ये 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 मी पण काही शब्द तुम्हाला सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. जसे की मी या ठिकाणी काही शब्द देतोय, मिसअँथ्रोपिस्ट, नंतर मी काही शब्द देतोय याच्या ठिकाणी मायझरली म्हणजे कंजूस, पेंट्रीप म्हणजे उधळेखोर, पैसे खर्चणारा. तर मग हे सगळं तुम्हाला काय होईल, फायद्याचंच होतंय. तुम्ही एका बाजूला लिहा ते नोट्समध्ये, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा. पेडेस्ट्रियन हा पादचारी असतो. बघा पादचारी म्हणजे पायी चालणारा, आणि तो खास करून फुटपाथवर त्याने चाललं पाहिजे असं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी जो रस्ता बनवला आहे तो फुटपाथ आहे, लक्षात घ्या. रस्त्याच्या मध्ये मध्ये चालायचं, पायी चालणार, फुटपाथ. तो वन हु वॉक्स ऑन फूट, पेडेस्ट्रियन. चालेल आपल्याला. फुल ऑफ इग्नोरंट अँड इरॅशनल बिलीफ म्हणजे असेच काहीतरी मूर्खासारखे विचार नाही. वन हु होल्ड्स अ जॉब विथ हाय सॅलरी बट नो वर्क, याला काय शब्द आहे आठवा बरं. वन हु होल्ड्स अ जॉब विथ अ हाय सॅलरी बट नो वर्क ऑर लेस वर्क घेतलं तर आपण आता बरोबर काय, सायनेक्युअर. आठवा बघा. असे जर शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा वाचले तर लक्षात येईल. प्रिव्हियस केस विच इज माइट सर्व ॲज अन एक्झाम्पल, याला सायटेशन म्हणतात. साईट असते ते सायटेशन. मात्र ते ना आपलं 1 नंबरचं उत्तर घेऊन टाका. तो 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 1 नंबरचं कव्हर करा. पेडेस्ट्रियन म्हणजे पादचारी, पायी 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 चालणारा, पायाचा वापर करणारा. ओके. सो खूप चाला, मॉर्निंग वॉक करा, इव्हिनिंग वॉक करा, आणि बी व्हेरी फिजिकली फिट. चला बघा आता मागचा शब्द नाही, याचा थोडा उच्चाराचा थोडा सारखेपणा आहे. हा पेडेस्ट्रियन आहे आणि हा पेडिएट्रिशियन आहे. हा डॉक्टर आहे, म्हणजे वन हु स्पेशलाइजेस इन डिसीजेस ऑफ चिल्ड्रन, पेडिएट्रिशियन करेक्ट. वन हु स्पेशलाइज इन डिसीजेस ऑफ बोन्स हे येणार नाही. तो आता ऑर्थोपेडिक आहे. ऑर्थो सर्जन, ऑर्थोपेडिक, ऑर्थो बघा है ना, ऑर्थो आहे. वन हु स्पेशलाइज इन डिसीजेस ऑफ वुमन, गायनेकॉलॉजिस्ट वगैरे काय असू शकतो. ENT अजून स्पेशलिस्ट आहेत. पण आपल्याला पेडिट्रेशियन हे बाल रोग तज्ञ. बघा अजून तुम्ही याच्यातले तज्ञांचे है ना, बालरोग तज्ञ, डोळ्यांचे तज्ञ आहे, मग ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, आयकॉनोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर वगैरे तज्ञ, इतके आहेत शब्द. आणि जे जनरल वोकॅब्युलरी ते लक्षात घ्या. नुसते मेडिकल फील्डशी नाही, आपण पण ऐकतो त्या ठिकाणी की असे असे डॉक्टर आहेत, याचे स्पेशलिस्ट आहे. बघा म्हणजे खूप खूप डीप आहे, असं काही समजू नका. इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, लक्षात घ्या. हा जीवनाचा भाग आहे आपला. पुढेचा नंबर 1 नंबर घ्या. सो 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 1 नंबरचं कव्हर कराल. चला पुढे बघा आता फ्लॅगियरिझम हे पण विचारलं गेलेलं आहे. याला पण इम्पॉर्टंट टर्म मध्ये घ्या. फ्लॅगियरिझम म्हणजे वाङ्मय चौर्य. बघा वाङ्मय चौर्य म्हणजे चोरी. म्हणजे काय असतं याच्यामध्ये, आर्ट ऑफ टेलिंग लाईज, खोटं बोलण्याची कला नाही. आर्ट ऑफ टेलिंग स्टोरीज नाही. आर्ट ऑफ स्टिलिंग अँड युझिंग समबडी एल्सेस आयडियाज, त्याचे आयडियाज, त्याचे विचार आणि आपले म्हणून छापायचे आणि त्याच्यातून पैसे कमवायचे, प्लॅगियरिझम आहे. आणि याच्यावर आळा घालण्याकरता कॉपीराईट ऍक्ट आहे. बघा कॉपीराईट ऍक्ट है ना, कॉपीराईट आहे म्हणजे RIGST हक्क आहे तो कॉपीचा, पण तो कॉपीराईट ऍक्ट म्हणजे लिहिण्याच्या संबंधित आहे. तर तो येईल त्याच्यात. इन्फ्रिंगमेंट, इन्फ्रिंगमेंट म्हणजे मग त्याचं उल्लंघन करून टाकणे ऑफ कॉपीराईट, तर तेच नाहीये. प्लॅगियरिझम म्हणजे वाङ्मय चौर्य आहे की आपलं म्हणून स्वतःचं त्या ठिकाणी छापायचं आहे. सो C नंबर घ्यायला लागेल आपल्याला. क्वेश्चन 18 आन्सर फायनल करताना आपल्याला C नंबर करायला लागेल. ओके.
चला नेक्स्ट. अजून 2-3 शब्द आहे. 21 पर्यंत आहे, मग आपण थांबणार. ॲक्वेरियम, जिथे जिथे ॲक्वा शब्द येईल तिथे तिथे वॉटर शब्द घ्यायचा आहे, तिथे तिथे पाणी शब्द घ्यायचा आहे, लक्षात घ्या. बघा, प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट नाही, जिथे पक्ष्यांना ठेवलं जातं ते ॲव्हियरी आहे, लक्षात घ्या. ॲव्हियरी. ॲपियरी आहे जिथे इथे पक्षी ठेवले जातात, आणि इथे जे आहे ते मधमाशांचं केंद्र आहे, बरोबर. स्नेक्स आर केप्ट, ते सर्पेंटाईल असतं, ते पण नाही येणार. आर्टिफिशियल पॉन्ड फॉर कीपिंग अँड शोईंग फिश अँड वॉटर प्लांट्स, हा मत्स्यालय. जिथे ॲक्वेरियम म्हणजे माशांच्या संबंधात येतं, कारण पाण्या माशांचा जवळचा संबंध आहे. पण इतरही प्राणी येऊ शकतात, जे साप पण येऊ शकतात, पण मग सापांसाठी स्पेशल वेगळं असतं. आणि मत्स्यालयामध्ये साप माशांच्या सोबत कुठेतरी साईडला आपण पाहिले तर काही नवल नाही, खेकडे आपण पाहू शकतो, म्हणजे असे जे एखाद्या आर्टिफिशियल पॉन्ड मध्ये ठेवले जातात वगैरे. ठीक आहे, हे गव्हर्नमेंट रेकॉर्डचं या ठिकाणी नाही येणार. सो 19 नंबरचा आन्सर कव्हर करायचा असेल तर आपल्याला सी नंबर करायला लागतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुंदर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुमचा अभ्यास नक्की होतोय. आय होप तुम्ही एन्जॉय करताय. पॉश्युमस विचारला जातो म्हणजे मरणोत्तर. मरणोत्तर. सो पोएम हुज ऑथर इज अननोन हे अनॉनिमस असतं. बघा, अनॉनिमस. अनॉनिमस. अनॉनिमस म्हणजे निनावी, ज्याचं काही रायटर नसतो माहिती. वन हू वॉक्स ऑन फूट, आत्ता पाहिलं तर आपण ते असतं ते पेडिट्रे, ते त्या पद्धतीने चालतात, ते पेडियाट्रिक्स वगैरे. बुक पब्लिश्ड आफ्टर डेथ, हा हे म्हणता येईल आपल्याला. किंवा एखाद्याला पुरस्कार मिळतो, जसं अब्दुल हमीद आहे यांना मरणोत्तर पॉश्युमसली त्या ठिकाणी परमवीर चक्र प्राप्त झालं, तर मरणोत्तर मिळालं. तर नन ऑफ दीज नको, हे मरणोत्तर असा अर्थ घ्याल. तो 20 चा आन्सर द्यायचा असेल तर तुम्हाला सी नंबर घ्यायला लागेल. सोमनॅम्बुलिस्ट शेवटचा शब्द आहे, आपण इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. सोमनॅम्बुलिस्ट. बघा, जिथे बुलिस्ट आहे तो बोलणारा आहे. सोमनॅम म्हणजे रात्री त्या ठिकाणी सॉरी, बुलिस्ट म्हणजे चालणारा आहे, आणि लोकिस्ट म्हणजे बोलणारा आहे. म्हणजे सोमनॅम म्हणजे रात्री, म्हणजे रात्री जो त्या ठिकाणी झोपेमध्ये वॉक करतो, चालतो, तो सोमनॅम बुलिस्ट आहे. आणि जो झोपेत बोलतो तो सोमनॅम लोकिस्ट आहे, झोपेत बडबड करणार. आपलं उत्तर 4 नंबर येणार आहे. तो 21च्या आन्सर साठी आपण डी घ्या. वन हू सफर्स फ्रॉम स्लीपलेसनेस, ते ॲम्नेसिया वगैरे असं काय ते, किंवा त्याचं हे पण जातं, त्याची स्मृती, हे नाही येणार. वन हू स्नोवर्स म्हणजे घोरणे, जो व्यक्ती घोरतो बा तो, ते पण नाहीये. ऑलमोस्ट स्लीप म्हणजे जवळपास झोपलेला आहे असं नाही. स्लीप वॉकर आहे, त्याचा अर्थच ते झोपेत चालणारा. आणि सोमनॅम लोकिस्ट बडबड करणारा झोपेत. तो सोमनॅमचा अर्थ झोपेशी त्या ठिकाणी लावायचा आहे. तर डी नंबरचा आन्सर फायनल करा. तर थँक्यू once again for watching this video. So if you like this video, then click as like button, and if you want to have more such videos and the link between you and us, you and me, then subscribe the channel and then press the button beside that, that is that bell icon. Then you will get more such videos, and you and we will be connected for such more lectures. So be connected, stay happy, टेक केअर. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, पार्ट 2 वन वर्ड सबस्टिट्यूट. भेटू लवकरच. व्हिडिओ वॉच करत राहा. बाय.